नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ यांची मेगा भरती इथे निघालेली आहे. 317 पदांसाठी ही मेगा भरती आणि मोस्ट ऑफ नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी ही भरती इथे निघालेली आहे. यासाठी फक्त 12वी पासचा क्रायटेरिया असणार आहे. तर याबद्दलची माहिती आज आपण डिटेलमध्ये बघूयात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कुठलीही माहिती तुमच्याने मिस होणार नाही. थोडक्यात तपशील आणि बघूया. पदाचे नाव आहे सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड. एकूण 317 पदे. अर्जाची मुदत आहे 28 मे 2026 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म हा फिल करता येणार आहे. उमेदवारांसाठी सक्त ताकीद आहे. अर्ज फक्त आणि फक्त अधिकृत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. कुठल्याही ऑफलाईन किंवा दुसऱ्या पोर्टलवर तुम्ही अर्ज भरला तर तुमचा तो ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात का ते जाणून घेऊयात. तर शिक्षण हे 12वी पास HSC उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. रहिवासी उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास असणं गरजेचे आहे. मैदानावर उतरण्यापूर्वी आवश्यक शारीरिक निकष आहेत. तर तुमचा उंची आहे ती किमान 165 सेंटीमीटर असणं गरजेचे आहे. महिलांचे 158 वजन, तुमचं किमान 50 किलो असणं गरजेचे आहे. महिलांचं किमान 45 किलो. छाती तुमची न फुगवता 79 आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर फुगवणे गरजेचे आहे. महिलांसाठी ते लागू नाही. हे निकष पूर्ण न केल्यास मैदानी चाचणी पूर्वीची थेट अपात्र तुम्हाला ठरवलं जाणार आहे. त्यामुळे जे कॅन्डिडेट ज्यांची हाईट, चेस्ट आणि वजन हे बसतंय त्यांनीच या प्रोसेससाठी अप्लाय करावा. 100 गुणांची निर्णायक मैदानी चाचणी इथे घेतली जाणार आहे. ही चाचणी 3 टप्प्यात विभागली जाणार आहे. लांब पल्ल्यांची धाव यासाठी 40 गुण असतील. वेगवान स्प्रिंट यासाठी 30 गुण असतील आणि गोळाफेक ताकद यासाठी 30 गुण असतील. अशी एकूण 100 मार्काची ही मैदानी चाचणी घेतली जाईल. पास होण्यापूर्वी किमान 50% गुण मिळवण्यास सक्तीचे असणार आहे. 50 गुणांपेक्षा 1 मार्कही कमी असल्यास तुम्ही स्पर्धेतून कायमचे बाहेर व्हाल. ही महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात घ्यायची आहे. 100 गुणांचे अचूक विभाजन कसे होणार आहे तर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा इथे दिलेले आहे. 1600 मीटर धावणे 40 गुण 5 मिनिट 10 सेकंदाचा आत तुम्हाला हे पूर्ण करायचे आहे. 800 मीटर धावणे 40 गुण आहेत. 2 मिनिट 50 सेकंदमध्ये ते पूर्ण करायचं महिलांसाठी. पुरुषांसाठी 100 मीटर धावणे आहेत 30 गुण आहेत. 11:50 सेकंदात तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. गोळाफेक तुम्हाला 7.260 किलोचा गोळा 8.50 मीटरच्या पुढे फेकल्यास तुम्हाला पूर्ण गुण इथे मिळणार आहे. तसेच महिलांसाठी 100 मीटर धावणे असेल तर ते 14 सेकंदात कंप्लीट करायचं आणि गोळाफेक 4 किलोचा गोळा त्यांना 6 मीटरचा पुढे फेकणं गरजेचे आहे. अतिरिक्त गुण अंतिम यादीतील गेम चेंजर हे ठरणार आहेत. जर तुमच्याकडे ही प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त गुणांचा बोनस इथे मिळू शकणार आहे. यात MIIC, MMCIT याला 4 गुण आहेत. NCCचं प्रमाणपत्र असेल तर त्याला 2 गुण आहेत. NCC प्रमाणपत्र असेल तर 4 गुण. NCC प्रमाणपत्र असेल तर त्याला 6 गुण तुम्हाला इथे भेटणार आहे. विशेष सवलत प्रकल्पग्रस्त उमेदवार आणि माजी सैनिकांना
अग्निवीर सह भारतीय विशेष प्राधान्य इथे दिलं जाणार आहे. वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणे तुमचे केले जाणार आहे. राताधळेपणा, धंगाधळेपणा, कलर ब्लाइंडनेस किंवा कोणतेही शारीरिक व्यंग्य असल्यास तत्काळ अपात्र तुम्हाला ठरवलं जाईल. निवड झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत शासकीय वैज्ञानिक प्रमाणपत्र आणि पोलीस चारित्र्य पडताळणी देणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक पत्रे: 12वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, LC आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या प्रोसेससाठी लागणार आहे. तुमची खाकीवरती वाट पाहते आहे. अर्ज कसा करायचा? अर्ज कुठे? केवळ मंडळाचा अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे. NCGB रजिस्ट्रेशन .in हे वेबसाईट महत्त्वाची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अर्ज शुल्क एकूण 100 रुपये असणार आहे. मागासवर्गीयांसाठी 75 रुपये. शेवटची तारीख 28 मे 2024 आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रोसेसला जे पात्र असतील त्यांनी अप्लाय करायचं आहे. अशीच नवीन आणि अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोचवा.